हे आहे आपलं आकारी ब्राह्मणदेव मंदिर आणि ह्या ब्राह्मणदेव मंदिर आपलं पूर्वकालीनपासून आहे आणि आपल्या पूर्वजांपासून इकडे सेवा केली जाते। हे पहिला कौलारू मंदिर होतं। आता आमच्या बंधू भाऊकीने सर्वांनी मिळून हे मंदिर बांधलं। त्यानंतर वार्षिक आमच्यामध्ये एक मान असतो, मानाधिकार तो प्रत्येकाला भेटतो, प्रत्येकाला हा मान भेटतो आणि हा मानकरी म्हणून तो यावर्षी आमचा मान आहे, आम्ही मानकरी आहोत आणि ही प्रथा जुनी आहे। तर हे आमचं आहे आकारी ब्राह्मणदेव म्हणून। आकारी ब्राह्मणचं हे लिंग आहे आणि हा भाऊ आहे, हा पूजा करतोय आणि पूजा करताना हे आता पोवतं घालतोय, पोवतं राखी म्हणजे जुन्या याच्यामध्ये पोवतं म्हणायचं। तर हे आमचं मंदिर आहे। आमचं धुरी भाऊकीने सर्वांनी मिळून हे मंदिर बांधलं आहे आणि आता याची जुनी प्रथा आहे। इथे काम होत असतात, वार्षिक इथं काम होत असतात आणि वार्षिक याच्यामध्ये मानकरी हा प्रत्येक सोमवारी हा हे असं करतो आणि हा आता एक जेवण बनवतोय। हा मोठा भाऊ मला नैवेद्य बनवायचा आहे आणि हा नैवेद्य आता इथे आम्ही आमच्या आकाराला दाखवणार आहे। तर नंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हा नैवेद्य आकारी ब्राह्मणदेवाकडे एक नैवेद्य असणार आहे आणि दुसरा नैवेद्य हे महालक्ष्मी तळेबाजार तिथे मंदिर आहे आमचं, तिथे असणार आहे आणि तिसरा नैवेद्य आहे हा लिंगेश्वर तळेबाजारला लिंगेश्वर मंदिर आहे आमचं, शंकराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी तो नैवेद्य दाखवणार आहे। अशी ही जुनी प्रथा आहे। वार्षिक प्रत्येक श्रावण सोमवारी हा विधी केला जातो। प्रत्येक श्रावण सोमवारी 4 सोमवार असतात, 4 सोमवारी हा इथे नैवेद्य बनवायचा आणि तो नैवेद्य प्रत्येक 3 देवळात द्यायचा। तशीच नमस्कार। ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे सालावरप्रमाणे आम्ही जो कार्यक्रम करतो तो ह्या वर्षी आमचा म्हणजे सकाराम सुरुवातोली यांची आम्ही मुलं, तर आम्हाला ह्या वर्षी हा मान मिळालेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही हा सर्व मंदिराचा जे प्रमुख मंदिर आहेत आपली जी तळावड्याची प्रमुख मंदिरे आहे त्या प्रमुख मंदिरामध्ये हा आम्हाला मान मिळाला आणि त्याप्रमाणे आम्ही आकारी ब्राह्मणदेव, नंतर लिंगेश्वर, महालक्ष्मी असे प्रत्येक ठिकाणी आम्ही नैवेद्य दाखवतो आणि त्याप्रमाणे हे आम्ही संपूर्ण विधी आम्ही यावर्षी मी मुंबईवरून गावी येऊन हा विधी केलेला आहे। त्याप्रमाणे आमचा हा संपूर्ण जो गावचा हे आहे तो अशा प्रकारे असतो की इकडे 3 मंदिरं आम्ही करतो आणि 2 मंदिरं घाटीगावकर करतात। ते गाडी आपला गांगोबाकडे नैवेद्य करतात आणि ते गांगोबाकडे दाखवतात आणि त्यानंतर गांगोबाकडून पाहुणा दाखवतात आणि आम्ही ह्या 3 मंदिराकडे नैवेद्य दाखवतो। हा प्रत्येक 4 सोमवाराचे श्रावणाचे सोमवार त्या आम्ही करतो। अशा प्रकारे हा श्रावणातला कार्यक्रम होतो। एकतंत्रेण विदितपंचामृत स्नानं समर्पयामि। पंचामृत स्नानं समर्पयामि। पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शुद्धोदक स्नानांतरेण आचमन्यं समर्पयामि। श्री मृत्युंजय महारुद्र भवानी शंकर श्री लिंगेश्वर देवताभ्यो नमो नमः।
प्रियदौलविष्टाय प्रियदौलविष्टाय नमो नमः सुदेशाय स्मररमणिकाय नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनविष्टाय नमो नमः सर्वस्मै चैतन्यमिति सर्वाय नमः बलर्जसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमचेतत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्वोदित्तो मृडाय नमो नमः प्रमस्तिपदे निश्रे गुण्ये शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः सुरास्त्वामभिषिञ्चन्तु ब्रह्मा विष्णुमहेश्वरः वासुदेवो जगन्नाथ तथा संकर्षणो विभो प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्तु विजयाजयम् आकण्डलो निर्भगवान् यमो वै नित्यसतां वरुणपवनश्च वधनाद्यस्तता शिवान् ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला पान्तदेशतां कीर्तिलक्ष्मीदत्रिमेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः बुद्धिप्रज्ञा श्री मृत्युंजय महारुद्र भवानी शंकर श्री लिंगेश्वर देवताभ्यो नमः अभिषेक स्नानं समर्पयामि अभिषेक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि अक्षता घालायच्या दोन वेळा प्रत्येकाने श्री मृत्युंजय महारुद्र भवानी शंकर लिंगेश्वर देवताभ्यो नमः सुप्रतिष्ठितमस्तु वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि गंध लावायचं सगळ्यांनी अर्धा चंद्र काढायचा आणि टिकली काढायची श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सूरश्रेष्ठम चंदनं प्रतिर्यताम ह्या दोन बोटाने श्री मृत्युंजय महारुद्र भवानी शंकर श्री लिंगेश्वर देवताभ्यो नमः हा अर्धा चंद्र आणि टिकली इकडून असं श्री मृत्युंजय महारुद्र भवानी शंकर श्री लिंगेश्वर देवताभ्यो नमः विलेपनार्थे हां खूप वेगळा अनुभव आहे आणि म्हणजे पूर्वजांनी जे करून ठेवलं आहे ते आम्ही आता यापुढे करत जायचं आहे आम्हाला आणि हे करायचं आहे. त्यामुळे आम्हाला खूपच आनंद वाटतो आणि खूप अभिमान वाटतो की आमच्या पूर्वजांनी भरपूर काय असं करून ठेवलं आहे आणि ही जी मंदिरं आहेत ही पूर्व पांडवकालीन असून त्यामुळे आम्हाला त्याचा अजूनही अभिमान आहे. ह्यापूर्वी माझे वडील होते आणि वडील आता गेल्या वर्षीच माझे वडील देहांत झाला. त्यामुळे त्यानंतर आता आमच्यावर सर्व जबाबदारी आमच्यावर आली आणि आम्ही मुंबईला असतो पाहून गावी असतो. त्यामुळे आम्हाला सर्व हे दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत, दोन्ही बाजू सांभाळायच्या आहेत. त्यामुळे आम्हाला हे गावचं आणि मुंबईचं सांभाळून हे गावचं सगळं जेवढे पण मंदिरांचं आहे कार्य ते आता आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही पुढे जसं वडिलांनी केलं त्या निमित्तानं ते आम्ही पुढे करत राहू. स्थापित तेन मी सुफलावाप्ति भवेत् जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सुचिराचर तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथः. जय देवा मृत्युंजय महारुद्र भवानी शंकर श्री लिंगेश्वर सहित सपरिवार देवता हे दत्ताराम सकाराम गुरु हे लेकरू जे काय आपलं या चित्रवड्यात दिसलं आहे ते लेकरू आज मुंबईला नोकरी करून आहे ते आपल्या तुझ्या चरणाजवळ जी काय त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली ती अभिषेक करावा. त्याप्रमाणे आज श्रावण सोमवारच्या सोमवारी या ठिकाणी येऊन या लेकराने तुझ्या चरणाजवळ सेवा चाकरी केलेली आहे, अभिषेक केलेला आहे, बदला केलेला आहे, मान्य करून घ्या. काही जरी कळत न कळत अपराध झाले असतील तरी सर्व क्षमा करून जी काय कुटुंबीय मंडळी मुंबईमध्ये धंदा उद्योग करतायत, जो काय बिझनेस आहे त्याच्यावरती जी काय क्लेश केला असेल, कोणाची जात कसर बक्षीस असेल ती सर्व दूर करून त्यांचा धंदा उद्योग त्यांच्या मनाप्रमाणे चांगल्या प्रकारे चालून त्यांच्या ज्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या सर्व परिपूर्ण करा. सर्व कुटुंबियांचा सांभाळ करा. येता जाताना गाडी घोड्यापासून सर्वांचं रक्षण